नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. राष्ट्रवादीच्या माजी प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षातून हकालपट्टी करा. तृप्ती देसाईंची सुनेत्रा पवार यांच्याकडे मेलद्वारे केली लेखी तक्रार. तृप्ती देसाईंवर अशोक खरात प्रकरणात आर्थिक तडजोडीचा गंभीर असत्य आणि बिनबुडाचा आरोप करणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यामुळे त्यांची सामाजिक प्रतिमा मलिन झाली आहे. अशा पद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य केल्यामुळे भविष्यात पक्षाची प्रतिमा मलिन होऊ शकते. त्यामुळे तृप्ती देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे पुराव्यासहित लेखी तक्रार केली आहे. तसेच या तक्रारीची प्रत प्रफुल्लजी पटेल आणि सुनीलजी तटकरे यांना मेलद्वारे पाठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रुपाली पाटील ठोंबरे या वारंवार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विषयांवर जे आहे ते कुठलाही अभ्यास न करता बोलत असतात आणि म्हणूनच माझ्यावर जे काही आर्थिक तडजोडीचे गंभीर असत्य बिनबुडाचे आरोप त्यांनी अशोक खरात बाबतीत केले. त्या बाबतीत सुनेत्रा पवार ज्या त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना मी लेखी तक्रार दिलेली आहे की पक्षाच्या जे कुठलं पद या रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडे आहे त्याच्यावरनं त्यांची हकालपट्टी करा. कारण कुठल्याही विषयी बोलताना वस्तुनिष्ठ परिस्थिती न बघता कुठले असत्य गंभीर जे काय आहे ते बदनामीकारक त्या आरोप तिथं त्या करत असतात आणि यामुळं आमची तर सामाजिक प्रतिमा मलिन होतेच, परंतु पक्षाची भविष्यात सामाजिक प्रतिमा मलिन होऊ शकते आणि म्हणूनच तातडीनं रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादी पक्षातनं हकालपट्टी करावी. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, पुणे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.